देवळा तालुक्यातील उंबराणे परिसरातील राष्ट्रीय मुंबई-आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारा भीषण अपघात झाला। या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेली टाटा पंच ही कार अचानक चालकाचा ताबा सुटल्याने नियंत्रणाबाहेर गेली। त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन भीषणरित्या पलटी झाली। अपघात इतका गंभीर होता की गाडीचे 4ही टायर वरच्या दिशेला गेले आणि काही क्षणातच आनंदाचा प्रवास दुःखद दुर्घटनेत बदलला। या अपघातात चालक दीपक किशोर निफाडे वय वर्ष 38, त्यांचा लहान मुलगा प्रथमेश दीपक निफाडे वय वर्ष अंदाजे 4 आणि त्यांची बहीण अंकिता किशोर निफाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त मिळत आहे। एका निष्पाप 4 वर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये, तर चालकाचे काका, काकू आणि पत्नी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। जखमींपैकी एका जखमीला पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आल्याची माहिती मिळतेय। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकाचं वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। चिंचवे येथील बाबाजी रुग्णवाहिका तसेच उंबराणे येथील JK रुग्णवाहिकेचे चालक राहुल वाघ व गणेश पवार हे घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस बेशिस्त होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होतीये। अनेक वाहन चालक अतिवेगानं वाहने चालवत असल्यामुळे वारंवार अपघात होत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीनं लक्ष देऊन महामार्गावर गती नियंत्रित करणारे कॅमेरे बसवावेत, तसेच वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवून योग्य शिस्त लावावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। या घटनेची माहिती देवळा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग, देवळा।